मॅडम, अथर्व आणि मीरा आता नक्की कुठे गेलेत? मीराच्या गावी तळीला. का? ती मीरा आहे. तू तिची बहीण आहेस या गोष्टीवरती तिचा सहजासहजी विश्वास नाही बसणार माया. अच्छा, म्हणजे तिच्या काकांकडे गेलेत तर. आश्रमातून येतानाच त्या मीराने नागनाथला फोन केला होता. त्या जन्मखुणेबद्दल खात्री करून गेला, पण त्याला त्याविषयी काहीच माहिती नव्हतं. त्या गावात एक सुईण आहे. तिने मीरा आणि अंबिकाच्या वेळी त्यांच्या आईचं बाळंतपण केलं होतं. नागनाथनी मीराला त्या सुईणीकडे जायला सांगितलंय. अरे बापरे, पण मॅडम ती सुईण सांगेल या दोघांना की मीराच्या बहिणीच्या मानेवर जन्मखून नाहीये? मग माया, म्हणूनच मी तुला मदनला फोन करायला सांगितला होता. आता अथर्व आणि मीरा प्रवास करून तिकडे 1-2 तासात पोचतील. पण तोपर्यंत मदनने आपलं काम केलेलं असेल. फोन कर मदनला. हो. हॅलो मदन. काका, तुम्ही माझा बॉल बघितला का हो? तो बघ तिकडे पुढे गेलाय. थँक्यू. अरे, माझी कुंडी तर तिकडे असते, ती इकडे कशी आली? काका, तुम्ही माझी कुंडी हलवली का? नाही, मग इथे कोण ठेवली कुंडी? वेदा, 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 कुठे आहेस तू? मला अचानक तुझी इतकी आठवण काय येते? तू माझ्या जवळ असं का जाणवतंय मला? ठीक आहेस ना राजा? वेदा, जाऊ दे, मीच उचलते. वेदा, मूर्ख आहेस का? ही काय खेळायची जागा आहे? माळी काका, तुमचं लक्ष नाहीये का हिच्याकडे? हिला कशाला येऊ दिलं तिकडे? बाईसाहेब, तिचा बॉल तिकडे गेला म्हणून ती शोधत शोधत आली. वेदा, वेदा, अगं तू रडतीयस कशाला? पडली का तू? नाही अगं, तिचा बॉल हरवला होता म्हणून शोधते. ते सापडत नाही म्हणून. वेदा, असं कुठे फिरू नये बाळा. ही मुलगी ना, झालं हिचं पुन्हा सुरू. तर मलाच त्या अथर्वला उत्तर द्यावं लागणार. अथर्व आणि मीरा तिकडे पोचले असतील. खबरदार, जर आवाज केला तर गळा चिरून टाकेन तुमचा. हा, शांत बसायचं, आवाज नाही करायचा.
अरे अरे रडते कशाला तू? रडायचं नाही. हे बघ, मी जेवढं सांगितलंय ना तेवढंच बोलायचं. हं? रडते कशाला? तांदूळ निवडत बस. चल डोळ्यातलं पाणी पुस. हे म्हातारे, ती मीरा आणि तिचा नवरा आता येत आहेत. उगाच जास्त काही बोलायचं नाही. जेवढं सांगितलं ना तेवढंच बोलायचं. हं? आणि जर उलट पालट काय बोललीस, तुझ्या सकट तुझ्या घरातल्यांचा गळा चिरून टाकी ना. लक्षात ठेव. चल तांदूळ निवड. हे तांदूळ निवडत बस नीट. सरू आजी, ओळखलंस का ग? कोण ग तू? गुरुवांची मीरा काय? ये ये ये, बस बसा तुम्ही बी. आजी, पटकन ओळखलंस तू. म्हणजे वाटलं नव्हतंस की ओळखशील. अगं, शहरात जाऊन कपडे बदलले, पण मन आणि शरीर तेच आहे ना, म्हणून ओळखलं तुला. पितृपक्ष आहे म्हणून आईच्या कार्याला आलीस का? नाही नाही, मग महागौरीच्या दर्शनाला आलीस का? नाही आजी, मी तुलाच भेटायला आले. हे कोण? आमचे जावई वाटतं. हो आजी, मी अथर्व. आजी, मला सांग ना, तू कशी आहेस ग? आणि आजोबा दादा बहिणी कुठे दिसत नाही आहेत. मी बरी आहे. ते तिघ पण शेतात गेलीत. बर, तू बोल ना, माझ्याकडे काय काम काढलंस? आजी, ते माझ्या आईचे दोन्ही बाळंतपण तूच केलेस ना ग? हो, मीच केली. तळी आणि मळी गावातली बाळातपण मीच करत आले. का ग? तुला जपणार